UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात कारवाई होणार। जर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्याच नाव आल्यास कारवाई करणार, फडणवीसांची घोषणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात SIT आणि न्यायालयीन चौकशी करणार, फडणवीसांची घोषणा। देशमुखांच्या कुटुंबियाला 10 लाखांची मदत जाहीर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांच्या बदलीचे फडणवीसांकडून आदेश। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचे काम सरकार करतंय का? वाल्मिक कराड जवळचा माणूस धनंजय मुंडे स्वतः म्हणाले, जितेंद्र आव्हाडांचा हल्ला बोल। उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाच्या आरोपींना अटक करा, मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, संतोष देशमुखांच्या भावाची मागणी। बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत, मुंडेंना खाता मिळणार की नाही याबाबत संभ्रम, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे 3 दिवसांपासून अधिवेशनालाही अनुपस्थित। सकाळी 9:30 वाजता संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी, बाईकस्वारांनी राऊतांच्या घराचे फोटोही काढले। पोलीस घटनास्थळी दाखल, चौकशी सुरू। 10 मोबाईल लावून संजय राऊतांच्या घराची रेकी, सुनील राऊतांच्याही घराची रेकी, भास्कर जाधव यांची माहिती। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदतही जाहीर। सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण नाही, पोलीस कोठडीमधील फुटेज उपलब्ध। वैद्यकीय तपासणीत त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याने सांगण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांचं विधानसभेत निवेदन। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा नेमका कशाने? बीड घटनेत न्याय मिळणार नाही, फडणवीसांच्या निवेदनातून स्पष्ट, जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा। परभणीतील आरोपी मनोरुग्ण, त्याच्यावर 2012 पासून उपचार सुरू। परभणीतील घटनेला सकल हिंदू समाजाच्या कृत्याशी जोडणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। परभणी येथे कॉम्बिंग ऑपरेशन नाही, व्हिडिओत दिसणाऱ्यांना ताब्यात घेतलं। अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं परभणीतील पोलीस अधिकारी अशोक घोरबाड यांचं निलंबन, फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबईतील कल्याणमध्ये मराठी माणसाला बेदम मारहाण प्रकरणी 2 जणांना अटक, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। मात्र मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याने आत्मसमर्पण केल्याची माहिती। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, कडक कारवाई करू। कल्याणमधील घटनेनंतर फडणवीस आक्रमक। मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहालाच, दुबईच्या सेटलिंग कंपनीची याचिका हायकोर्टाने फेटाळली। ताम्हिणी घाटात बस UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।